त्याच्यावरची आपण साल काढून टाकणार आहोत आणि स्वच्छ धुवून आणि त्याची भाजी करायची आहे. तर हे कंदमूळ आहे आणि ह्या कंदमुळाची आपल्याला भाजी करायची आहे. तर चला तर मग आता आपण भाजी करायला सुरुवात करणार आहोत. हे जे कंदमुळं आहेत तर हे मध्ये साल काढल्यानंतर त्याला व्हाईट असे दिसतात आणि चिगट असतात. तर आता आपण त्याचे तुकडे करून भाजी करणार आहोत. आपण असे तुकडे करून घेतलेले आहे, त्याची वरची साल काढून घेतली आणि इथे तेल टाकलं आहे कढईत आणि आता आपण कांदा परतून घेणार आहोत. आपल्याला आज आमच्याकडे त्याला सुरंग असं म्हटलं जातं आणि तुमच्या भागात या भाजीला, ह्या कंदमुळांना काय म्हटलं जातं जरूर मला कमेंटमध्ये सांगा. तर हे कंद किंवा आळूसारखे कंद आहेत, तर त्याची भाजी करणार आहोत. हे बघा अशा पद्धतीने हे स्वच्छ धुतले आणि हे खूप असे चिगट आहेत. तर याच्यात थोडंसं तुम्ही चिंच वगैरे टाकू शकतात किंवा लिंबू पिळू शकतात. तर आधी आपण इथे आता हे असे स्वच्छ धुवून काढले, वरची साल काढलेली आहे आणि आता आपण इथे कढईमध्ये छान असं परतून घेणार आहोत. कांदा, जिरं, मोहरी आणि थोडंसं लसूणाची पेस्ट टाकणार आहोत. आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत. याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि गुलाबी कांदा होतो परतून घेणार आहोत. कांदा माझ्याकडनं मोठा चिरला गेला आहे, थोडे मोठे मोठे तुकडे केले गेले आहेत. आपला कांदा छान असं परतला गेलेला आहे, बराचसा असं परतला गेलेला आहे. आपण आता त्याच्यात मसाले टाकणार आहोत. तर इथे हा लाल मसाला घेतलेला आहे घरी दळलेला आणि हा काळा मसाला घेतलेला आहे. याच्यात आम्ही मिरची, खोबरं सगळं एकत्र असतं, तो घरी दळलेला आणि थोडीशी हळद. तर आपल्या आवडीनुसार मसाले आपण याच्यात टाकू शकतो आणि मसाले छान असे आपण परतून घेणार आहे. जोपर्यंत त्याचा कच्चापणा जात नाही तोपर्यंत आपण इथे हे मसाले असे परतून घेणार आहोत. आपले मसाले परतून झाले आहेत. आपण आता हे धुतलेले जे सुरंग होते म्हणजे त्याचे जे आहे तर ते आपण याच्यात टाकणार आहोत आणि असे 5-1 मिनिटं असे परतून घेणार आहोत. थोडेसे चिगट असतात, ते चिरल्यानंतर आपल्याला चिगटपणा दिसतच आहे. आणि आता आपण ते शिजवून घेणार आहोत. पूर्ण व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण शिजवल्यानंतर आपल्याला अजून एक त्याच्यात गोष्ट ॲड करायची आहे. त्याच्यात आपण आता थोडंसं मीठ टाकणार आहोत. अजून आपल्याला त्याच्यात थोडीशी एक गोष्ट ॲड करायची आहे, त्याच्याने खूप सुंदर अशी टेस्ट येणार आहे. तर हे आपण असे 1-2 मिनटं शिजू देणार आहोत. पण हे शिजत नाही तोपर्यंत आपण याच्यावर झाकण ठेवणार आहोत 1-2 मिनिट. तर आपण झाकण काढून बघणार आहोत. बघा अशा पद्धतीने. तर आता आपल्याला तुम्हाला म्हटलीच की आपण एक गोष्ट, तर आपल्याकडे इथे कोकमचं आहे, कोकम टाकणार आहोत थोडंसं आंबटपणा येण्यासाठी. आणि आपल्याला जे आहे सुरंग ते थोडंसं तुरट लागतं, त्याच्यासाठी आपण इथे कोकम टाकलेलं आहे आणि त्याच्याने ती चव खूप सुंदर येते. आणि बघा अशा पद्धतीने आपली ही भाजी छान अशी तयार झालेली आहे. आणि वाटलं तर आपण इथे थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा आपण त्याच्यात टाकू शकतो. हा इथं थोडासा शेंगदाण्याचा कूट आणि 1-2 मिनटं अशी परतल्यानंतर, तर हे बघा असं आपण हे शिजले का नाही, थोडासा शिजायला वेळ लागतो. हे बघा ह्या ठिकाणी आता आपण इथे बघा या ठिकाणी थोडासा शिजायला वेळ लागतो, आपला बटाटे इतकं शिजायला वेळ लागतो. आणि आपण आता इथे शिजवून घेणार आहोत 5-1 मिनटं अशी थोडीशी. तुमची जर सुरंग शिजत नसतील तर त्याला थोडंसं पाणी टाका आणि शिजवून घ्या. बघा आता बरोबर सुंदर अशी आपली, थोडंसं पाणी टाकलेलं आहे मी, अगदी एक
एवढी छोटी पळी भरून याच्यात पाणी टाकलेलं आहे आणि छान अशी आपली भाजी तयार होणार आहे. अगदी सुंदर अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा अशी सुरमची भाजी तयार करून बघा. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. असे नवनवीन व्हिडिओ मी नेहमी घेऊन येण्याचा प्रयत्न करत असते. लाईक, सबस्क्राईब